गरिबाचं काय, सामान्य लोकांचं काय, अशी भूमिका काँग्रेसची त्या ठिकाणी आहे. त्यामुळे काँग्रेसने जो फॉर्म भरलेला आहे त्यातून काँग्रेस एक कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की एकतर दादांच्या बाबतीत जे काही तपास त्या ठिकाणी सुरू आहे तो जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने तिथं व्हायला पाहिजे. FIR नाहीतर जो काही सामान्य लोकांचा अधिकार असतो नाहीतर नागरिकांचा अधिकार असतो तो त्या लोकांचा अधिकार असतो. त्यामुळे तिथं कुठेही राजकारण होऊ नये नाहीतर वेगळ्या पद्धतीने दबाव येऊ नये अशी भूमिका तिथं काँग्रेसची तिथं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर विनंती केल्यानंतर मी सकारात्मक आहे की काँग्रेस योग्य असा निर्णय विड्रॉलच्या बाबतीत तिथं करतील. वरिष्ठांशी नक्की सपकाळ साहेब त्या ठिकाणी बोलतील. शेवटी तो पक्ष वेगळा आहे, धोरणं त्यांची वेगळी आहेत, प्रोसेस त्यांची वेगळी असेल. त्यामुळे सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून सर्व नेत्यांशी बोलून वरिष्ठांशी बोलून योग्य आणि सकारात्मक निर्णय ते घेतील असं मला तरी वाटतं. काही दिवसांपूर्वी पारकरनं जे स्टेटमेंट गेलं होतं ते स्टेटमेंट फार चुकीचं होतं. त्याचं खंडन सगळ्यांनीच केलं, मी सुद्धा तिथं केलं. पण तरीसुद्धा भाऊ म्हणून आणि अजितदादांचे कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसची दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि केलेली सुद्धा आहे की त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ही निवडणूक मात्र तिथं बिनविरोध कशी होईल यासाठी काँग्रेसने प्रयत्न करावा. आज सुनीताताई आपण जर बघितलं तर अमित शहा यांची भेट घेणार आहे. कुठेतरी ही भेट घेतल्यानंतर काही सकारात्मक घडेल किंवा काँग्रेसने अशा पद्धतीने टाकल्यामुळे कुठेतरी जो आहे तो नोंद होईल असं वाटतं. तर बघा, काँग्रेसने जो संदेश दिलाय तो फार महत्वाचा आहे आणि योग्यच आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत नसेल तर काही प्रमाणात आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो. पण सत्तेत असताना सुद्धा तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला न्याय देण्यासाठी जर इतरच लोकांना त्या ठिकाणी प्रयत्न करावे असतील नाहीतर FIR साधा करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागत असेल तर हे योग्य नाही असा संदेश काँग्रेसने तिथं दिलेला आहे. आज काकी जर अमित शहा साहेबांना त्या ठिकाणी भेटत असतील तर नक्कीच ते इलेक्शनबद्दल बोलतील. पण त्याच्याचबरोबर सीबीआयकडे एन्क्वायरी जावी यासाठी सुद्धा ते त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू. कारण अधिवेशनामध्ये हा विषय झाला होता. आता अमित शहा साहेबांना ते भेटतच असतील त्यामुळे इलेक्शन बरोबर सीबीआयच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बोलावं आणि लवकरात लवकर सीबीआयने ही केस ताब्यात घेऊन आमच्या अजितदादांना न्याय द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो.